नमस्कार. UK's न्यूट्रीलॉग किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत सत्यनारायण प्रसादाचा शिरा. हा प्रसाद बनवण्यासाठी सगळं साहित्य आपल्याला सव्वाच्या प्रमाणात घ्यावं लागतं. इथे आपण 1.25 वाटी तूप घेत आहोत. वाट्या वापरताना सर्व साहित्यासाठी साधारण एकसारख्याच वाट्या वापराव्यात. एक केळ आपण कापून घेतलेलं आहे. ते केळ आपण याच्यामध्ये व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 1.25 वाटी रवा घालूया. 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे आणि 1/2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा छान गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. खरं तर प्रसादामध्ये सगळ्यात महत्त्वाची टिप किंवा ट्रिक जी असते ती रवा भाजण्याची असते. रवा भाजत आला की यामध्ये आपण थोडेसे काजू आणि चारोळी घातली आहे. आता आपण थोडेसे बेदाणे म्हणजेच मनुके घातलेले आहेत. बेदाणे पटकन भाजले जातात त्यामुळे आपण ते सगळ्यात शेवटी घातलेले आहेत. आता आपण एक छोटा चमचा यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घातलेली आहे फक्त अरोमा येण्यासाठी. यामध्ये आता आपण 1.25 वाटी दूध घातलेलं आहे. दूध आणि पाणी हे दोन्हीही गरम करून घालायचं आहे. इथे आपण 1.25 वाटीच्या प्रमाणाला 1 केळ घातलेला आहे. जर तुम्हाला 1.25 किलोचा प्रसाद करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही 3 ते 4 केळी घाला. पण केळी तुपावरती व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत. दूध आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ही सर्व प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम गॅसवर करायची आहे. आता यावर झाकण ठेवून आपण एक वाफ घेऊयात. छान वाफ आलेली आहे. यामध्ये आता आपण 1.25 वाटी साखर घालणार आहोत. इथे आपण फक्त 1 वाटी घालतोय आणि 1.25चं एक शास्त्रानुसार फक्त थोडंसं मी चमचाभर घालते याच्यामध्ये साखर. तुम्हाला जर जास्तीचं गोड हवं असेल तर पूर्ण 1.25 वाटी साखर घातली तरीही चालेल. यामध्ये आता आपण 2 चमचे वेलची आणि जायफळाची पावडर घालूयात. सर्व साहित्य व्यवस्थित भाजलेले आहे. ड्रायफ्रूट पण पहा किती छान ब्राऊन रंगावरती भाजलेले आहेत. अशा प्रकारे प्रसादाची प्रोसेस तर झालेली आहे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून मस्त सणसणून वाफ येऊ देऊयात. अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे. शिरा करणं अगदी साधं सोपं आहे. काहींना ते काम खूप अवघड वाटतं पण तसं नाही आहे. थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर शिरा उत्तम होऊ शकतो. तुम्हाला जर सत्यनारायणाच्या प्रसादाची ही पारंपरिक पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो महत्त्वाचं म्हणजे ट्राय करा. धन्यवाद.